सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। चाकण औद्योगिक परिसरामधील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। गेल्याच आठवड्यात चाकणमधील उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या आणि त्यानंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांची चाकण इथे उद्योजकांसोबत चर्चा होणार आहे। उदय सामंत ही बैठक घेणार असून यात उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील। विशेष म्हणजे उदय सामंत यांच्या दौऱ्यापूर्वी कंत्राटदारांनी सगळे खड्डे बुजवलेत। आता मंत्री पाहणी करायला आल्यावर खड्डे बुजवले जातात, पण सामान्यांचं काय? चाकण सारख्या ठिकाणी असलेल्या उद्योजकांचं काय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्या। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, आज महत्त्वाची बैठक होतीये। उदय सामंत स्वतः तिथे पोहोचतायत, चर्चा करणार आहेत उद्योजकांसोबत। मात्र एक महत्त्वाची बाब या दौऱ्यादरम्यान घडलेली आहे, खड्डे सगळे बुजवण्यात आलेत। ऋतुजा, आपण पाहतो की ज्या पद्धतीने चाकणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते वारंवार सातत्याने समोर येत आहे। चाकणमधली जी परिस्थिती अत्यंत भयावह आहे, कारण सातत्याने येथे दर दिवसाआड अपघातात जीव गमवावा लागतोय, कामगारांचे विशेषतः याच्यामध्ये जीव जात आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकारण तापलेलं असताना उद्योग मंत्री उदय सामंत हे उद्या भेट देणार आहेत। हे पाहून रात्री तिथे कंत्राटदारांनी आता डागडुजी सुरू केल्याचं आपण पाहतोय। आणि जर का अशा पद्धतीने रात्री डागडुजीला एवढी त्वरित घाईने ही सगळी सुरुवात होत असेल तर याच्यापूर्वी हे खड्डे का बुजवले गेले नाहीत, हा खरा तर जनसामान्यांचा प्रश्न आहे। चाकणमध्ये आपण पाहिलं की 20 कंपन्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे। त्याच्यानंतर हे संपूर्ण आता परिस्थिती समोर येताना दिसते। वारंवार अपघात होतात, त्यामध्ये लोकांना जीव गमवावा लागतोय, अनेक जण याच्यामध्ये जायबंदी झालेले आहेत। चाकण आणि परिसरामधली सगळी जी गावं आहेत त्यांनी याच्यापूर्वी देखील आम्ही MIDC ला टाळे ठोका असा देखील इशारा दिला होता। या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत इतके वर्ष प्रशासन का डिम्मर आले हे कळू शकत नाहीये। आता नुकतेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही संपूर्ण परिस्थिती पाहून इथे तातडीने डागडुजी केली जाईल, रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आदेश काढलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर आज उद्योग मंत्री उदय सामंत भेट देत आहेत। याच्या अगोदर काल आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन या संदर्भात पाहणी केलेली आहे। रोहित पवार यांनी इथे भेट दिलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर या रस्त्यांची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे। आणि आज उद्योग मंत्री उदय सामंत हे इथे कंपनीमध्ये भेट देऊन या सगळ्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत। व्यवस्थितरित्या या बाबतीत आता आढावा घेऊन पुढे याच्यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे, कारण सातत्याने लोक याच्यामध्ये जीव गमावत आहेत। ऋतुजा, खरं आहे अविनाश, खरं तर हा सगळा मुद्दा खड्ड्यांपुरता मर्यादित नाही, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या सुद्धा व्यापक आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीमधून नेमका काय तोडगा निघतो, काय समस्या उद्योजकांच्या मार्फत मांडल्या जातात, याकडे अर्थातच लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।